शहरातील भटक्या कुत्र्यांसाठी निवारा उभारण्यासाठी महापालिका अधिकारी आणि प्राणीप्रेमींची बैठक संपन्न झाली। भटक्या कुत्र्यांना खाद्य घालण्यासाठी परवानगी अर्जाला मुदतवाढ देण्याची मागणी बैठकीत प्राणीप्रेमींनी केली आहे। भटक्या कुत्र्यांचा निवारा प्रभावीपणे चालवण्यासाठी नागरिक आणि प्राणीप्रेमींनी सहकार्य करावा असं आवाहन उपायुक्त परितोष कंकाळ यांनी केलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणावरील भटकी कुत्री निवारा केंद्रात स्थलांतरित करण्याची प्रक्रिया कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने सुरू होणार आहे। त्यासाठी प्राणीप्रेमींची बैठक सोमवारी महापालिकेने आयोजित केली होती। या बैठकीत पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती दिली। शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, मोठे दवाखाने, क्रीडा संकुल, बस स्थानक, रेल्वे स्टेशन, धार्मिक स्थळे, विमानतळ या ठिकाणावरील भटकी कुत्री सुरक्षित निवारा केंद्रात नेण्याचे आदेश दिले आहेत। भारतीय प्राणी कल्याण मंडळाने निवारा व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत। त्यानुसार महापालिका निवारा केंद्र उभारण्याचे काम हाती घेणार आहे। महापालिकेच्या बंद पडलेल्या शाळा, हॉल यामध्ये निवारा केंद्र सुरू करण्याचा महापालिकेचा विचार आहे। त्यामुळे खर्चही कमी येईल। ही केंद्र प्रभावीपणे चालवण्यासाठी नागरिक आणि प्राणीप्रेमींच्या सहकार्याची गरज असल्याचं डॉक्टर विजय पाटील यांनी सांगितलं। दरम्यान याबाबत न्यायालयाचा हा अंतिम निर्णय नाही असं प्राणीमित्र ॲडव्होकेट महेश बदी यांनी सांगितलं। नसबंदी शस्त्रक्रिया आणि लसीकरणाबाबत सोसायटी फॉर ॲनिमलचे डॉक्टर चंद्रहास कापडी यांनी मार्गदर्शन केलं। प्राणीप्रेमी, सेवाभावी संस्था आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्यानं शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सोडवता येईल असं भाजपचे राहुल चिकोडे यांनी सांगितलं। शहराच्या हद्दीशेजारील ग्रामपंचायतींचा सहभाग आवश्यक असल्याचं सांगून त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही या कामात सहभागी केलं जाईल असं उपायुक्त कंकाळ यांनी सांगितलं। निवारा केंद्रात प्राणीप्रेमींमार्फत खाद्य पुरवठा करावा असं आवाहनही कंकाळ यांनी केलं। यावर प्राणीप्रेमींनी अनेक सूचना केल्या। तसंच भटक्या कुत्र्यांना खाद्य घालण्याच्या परवानगी मागणीच्या अर्जाला मुदतवाढ देण्याची मागणी केली। यावेळी ॲडव्होकेट माधुरी म्हेत्रे, दीपक मिसाळ, कल्पना भाटिया, प्रशांत साठे, संयोगिता माने, कोमल पोद्दार यांच्यासह प्राणीप्रेमी उपस्थित होते।